सोलापुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालंय। मनसेच्या बाळासाहेब सरवदे या तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्रानं भोगसून हत्या करण्यात आली। मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आलाय। आज मनसेचे नेते अमित ठाकरे सरवदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत वाद आणि गोंधळ काही केल्या कमी होत नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सावित्री वाणी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी मशाल चिन्ह देण्यास नकार दिला होता। त्यानंतर अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले होते। अंबादास दानवे आणि निवडणूक अधिकारी यांच्यात झालेल्या वादानंतर अखेर चिन्ह मिळालेलं आहे। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सावित्री वाणी यांना मशाल चिन्ह देणार असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलाय। न्यायालयात उमेदवाराला मशाल चिन्ह मिळालं, मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना दिलं नसल्यानं दानवेंनी संताप व्यक्त केलाय। चिन्ह वाटपावरून नाराजी आणि आक्षेप मात्र वाढतच चाललेत। पुण्यातील लष्कर परिसरात मोक्का आरोपीनं आत्महत्या केली। सादिक कपूर असं आरोपीचं नाव आहे। आत्महत्याला माजी नगरसेवक फारुक इनामदार जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।